सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत। उद्धव देवा अपरोक्ष, विदुर उद्धव देवा भेटी, श्रीकृष्ण पुरत्यागो। श्रीकृष्ण महाराजांनी कसा त्यांच्या शरीराचा त्याग केला, असे 3 चरित्र आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। यामध्ये जे चरित्र आहे विदुर आणि उद्धव देवाच्या भेटीचं, यामध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे। आणि उद्धव देव श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेल्यानंतर पण जिवंत कसे राहिले, श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना दूर पाठवलं काहीतरी कामानिमित्त श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानी। आता पुन्हा कधी उद्धव देवांची आणि श्रीकृष्ण महाराजांची भेट होणार नव्हती, परंतु नियम असा आहे की भक्त कधीही परमेश्वरापासून दूर राहू शकत नाही। जो प्रेम संचारी भक्त आहे, उद्धव देव तर चहुकळकीचे प्रेमी होते, तर मग हे कसं शक्य झालं? श्रीकृष्ण महाराजांपासून दूर राहून पण उद्धव देव जिवंत कसे राहिले, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या तिन्ही चरित्राचा सार समजेल आणि व्यवस्थित या तिन्ही चरित्रामधून जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचं ज्ञान सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे श्रावण वद्य नवमी, मंगळवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 31 ऑगस्ट 2021। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी 2 प्रश्न विचारले होते। लाडूच्या प्रसंगी महादाईसांनी जो आज्ञाभंग केलेला आहे, या प्रसंगावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कोणाची गोष्ट सांगितली? आणि दुसरा प्रश्न होता द्वापार लीळा, लीळा क्रमांक 34, विश्वरूप उपदेशे अर्जुना पुनस्मरण, ह्या चरित्रामधून आपल्याला अर्जुनाकडून कोणता गुण शिकायला मिळतो, हा दुसरा प्रश्न होता। तर या दोन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहेत आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करत असतो ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत आणि दररोज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल तुमच्या मोबाईलवर। मला बरेच जणांचे कॉल येतात, ते म्हणतात की तुमच्या ग्रुपला मला ऍड करा। वास्तविक पाहता महानुभाव प्रतिपंथ हे जे आपलं चॅनल आहे, या महानुभाव प्रतिपंथ या नावाने कोण्याही प्रकारचा ग्रुप नाही आणि त्यामुळे ऍड करण्याचा प्रश्नच येत नाही। तर तुम्हाला सरळ सरळ जाऊन चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, त्यामध्ये बेल बटन दाबायचं आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं, म्हणजे तुम्हाला सर्व या चॅनलचे व्हिडिओ दररोज मिळत राहतील जे मी व्हिडिओ अपलोड करत असतो। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र या ग्रंथातील द्वापार लीळा श्रीकृष्ण चरित्र या भागातील लीळा क्रमांक 36, उद्धव देवा परोक्ष। श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना अप्रोक्ष देतात, म्हणजे काय आहे नेमका अप्रोक्ष, समोर येणारच आहे। एकोदी महादायसी गोसाविया ते पोसिले। एके दिवशी महादायसा स्वामींना विचारतात, जी जी उद्धव देव प्रेमीये। महादायसा म्हणतात, जी जी उद्धव देव तर उत्तम दर्जाचे प्रेमीय होते, चौकळीचं प्रेम संचार केलेला होता त्यांच्या ठिकाणी। ते श्रीकृष्ण चक्रवर्तीचा वियोगी कैसे वाचले,
आणि असा उत्तम दर्जाचा भक्त जो चौकळीचा प्रेमी आहे, असा तो उद्धव भक्त, तो भक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या वियोगामध्ये कसे वाचले बरं? सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, बाई मग उद्धव देवा परोक्ष संचरिले म्हणोनी वाचले. स्वामी म्हणतात, बाई तुमचं म्हणणं बरोबर आहे. जो प्रेमसंचारी भक्त आहे, उद्धव देवासारखा, कुंतीसारखा, महादोबा भक्तासारखा, असे भक्त परमेश्वराच्या वियोगामध्ये कधीच जिवंत राहू शकत नाहीत, लगेच ते देहत्याग करतात. परंतु उद्धवदेव कशामुळे जिवंत होते? तर श्रीकृष्ण महाराजांनी उद्धवदेवा अपरोक्ष संचरिले, म्हणजे उद्धवदेवांना अपरोक्ष विद्येचा संचार केला होता. म्हणून वाचले आणि म्हणून वाचले. तर हे अपरोक्ष विद्या म्हणजे काय? आणि अपरोक्ष विद्येचा संचार केला म्हणजे नेमकं झालं तरी काय की उद्धवदेव जिवंत राहिले. ते नेते श्रीकृष्ण चक्रवर्ती ते देखतची असती. काय झालं त्या विद्येमुळे, त्या अपरोक्षामुळे? त्या अपरोक्षामुळे एक कार्य असं झालं की उद्धवदेवांना सदोदित श्रीकृष्ण महाराज समोर दिसतच असायचे. उद्धवदेवांना कधी वाटलंच नाही की मी श्रीकृष्ण महाराजांपासून दूर गेलो. आणि म्हणून उद्धवदेव जिवंत राहिले, कारण सदोदित श्रीकृष्ण महाराज त्यांच्या नजरेसमोरच असायचे, त्यांच्या सोबतच असायचे. आणि म्हणून उद्धवदेव जिवंत होते. प्रेमी भक्त होते तरी पण ते जिवंत होते. आणि त्यामागे काहीतरी हेत होता. काय हेत होता बरं? आपण कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं. श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना काय म्हणतात? उद्धवा, आता विदुर तुमच्या सांभाळी. आता विदुर तुम्हा लागे हो, असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात उद्धवदेवांना, की माझा जो भक्त विदुर आहे, हा विदुर तुम्हा लागे हो, म्हणजे आम्ही तुमच्या सांभाळी केलेला आहे. त्याची व्यवस्थित विचारपूस करा, त्याला भेटा, त्याची समजूत घाला, अशी आज्ञा श्रीकृष्ण भगवंतांनी केलेली आहे. आणि हे काम उद्धवदेवांना करायचं होतं. बरंच काही समोर येणारच आहे. काय काय काम होतं मागे उरलेलं. तर हे सर्व काम करायचे होते उद्धवदेवांना, आणि म्हणून उद्धवदेव हे मागे राहिलेले होते. श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेल्यानंतर पण. द्वापार लीळा क्रमांक 37. विदुर उद्धव देवा भेटी. विदुर आणि उद्धवदेव या दोघांची पण भेट झालेली आहे. सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीनं बीजे केले यावरी उद्धव देव वृंदावनासी आले. श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले, पुरत्याग केला, आणि मग उद्धवदेव वृंदावनाकडे आलेले आहेत. जेव्हा दोन चांगले माणसं एकत्रित येतात, भेटतात, तेव्हा काय होते नेमकं ते तुम्हाला समजणार आहे या चरित्रामधून. तर उद्धवदेव कुठे आलेले आहेत? वृंदावनामध्ये आलेले आहेत. तव तेथीची झाडे अवघी वाळली देखिली. श्रीकृष्ण महाराजांनी पुरत्याग केला, अवतार कार्य संपवलं. ही अप्रिय घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस इकडे वृंदावनातले झाड पण वाळून गेले होते. म्हणजे बघा, झाडांना पण किती वेध संचरलेला होता श्रीकृष्ण भगवंतांचा. हे लक्षात घेण्यासारखं आहे. झाडं होते, त्या झाडांना काय घेणं देणं होतं वाळून जाण्यासाठी? जमीन होती चांगली, पाणी पण होतं, मोठे मोठे झाडं होते. परंतु श्रीकृष्ण महाराजांचा वियोग जो आहे, श्रीकृष्ण महाराजांचा वियोग त्या झाडांना पण सहन झाला नाही. की श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं, आता आपण तरी काय करायचं जगून? तर ते झाडं पण वाळून गेलेले होते. किती भाग्यवान ते जीव असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीन बीजे केले म्हणून येही वाळली. ये जिती ते काही उद्धवू.
उद्धवदेव म्हणतात, श्रीकृष्ण महाराज बीजे केले, अवतार कार्य संपवलं, म्हणून येही वाळली. हे उद्धवदेव म्हणत आहेत की श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले तर हे झाडं वाळून गेली, मरून गेली. ये जिती ते काय उद्धवदेव म्हणतात की हे उद्धवा, तू कशाला जगत आहेस बरं? ऐसे जो दुःख करिता ती तो विदुरदेव भेटले. आणि असं दुःख करत होते उद्धवदेव की तेवढ्यामध्ये विदुरदेवाची आणि उद्धवदेवांची भेट झालेली आहे. हे सर्व कोण सांगत आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळा सांगत आहेत. आणि स्वामी पण बघा इथे विदुराला काय म्हणत आहेत? विदुरदेव म्हणत आहेत. ज्या दर्शकांच्या मनामध्ये शंका येते त्यांच्यासाठी मी सांगत आहे. काही जण आहेत दर्शक आपले, त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला होता की मी अर्जुनाला अर्जुनदेव का म्हटलं, आता विदुर आहे इथे, विदुराला विदुरदेव का म्हटलं? तर हे मी म्हणत नाही, स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी म्हणत आहेत ज्या अर्थी, त्या अर्थी आपणही म्हटलंच पाहिजे, कारण त्या भक्तांची तशी योग्यता होती. आपण मागच्याच एका सत्रामध्ये पाहिलं की स्वामी म्हणतात, बाई भक्ताची थोडी देवची जाणे. बाईचा प्रश्न करतात की बाबा, उद्धवाला उद्धवदेव म्हणतात, श्रीकृष्ण महाराजांना श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात हे लक्षात येते, परंतु उद्धवाला उद्धवदेव का म्हणतात? तर त्या प्रश्नावर देव सरळ म्हणतात, स्वामी सरळ उत्तर देतात बाईसांना की बाई भक्ताची थोडी फक्त आम्हालाच माहिती आहे. आणि म्हणून स्वामी इथे विदुराला पण विदुरदेव म्हणत आहेत. तर विदुरदेवाची आणि उद्धवदेवांची इथे भेट झालेली आहे. तयासी गोष्टी करिता 7 अहोरात्रे उभया गेली. मग त्यांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि गप्पा गोष्टीमध्ये 7 अहोरात्र म्हणजे 24/7 एवढा वेळ गेला. 24 तास कंटिन्युअस ते उभे होते. तर किती काळपर्यंत? तर 7 दिवसापर्यंत. 24 गुणिले 7 किती तास झाले? तर कंटिन्युअस जवळजवळ 168 तास. तर 7 अहोरात्र उद्धवदेव आणि विदुरदेव हे गप्पा करत बसले होते. बसले होते म्हणजे बसले होते असं नाही, तर गप्पा चालू होत्या. वाक्य काय आलेलं आहे? 7 अहोरात्र उभ्या गेली, म्हणजे उभेच होते ते. तर उभं राहून त्यांनी गप्पा केल्या कंटिन्युअस 168 तास. तर कशाच्या गप्पा होत्या? गावातल्या गप्पा होत्या की याने याचा धुरा फोडला, की याच्या घरी असं झालं, त्याच्या घरी तसं झालं, याच्या गप्पा होत्या का? अशा गप्पा कोण करतात? जे प्रपंचामध्ये रत झालेले आहेत. 24 तास 365 दिवस त्यांना फक्त प्रपंच सुचतो, असे लोक अशा गप्पा करतात. परंतु जेव्हा चांगले माणसं जिथे एकत्रित येतात, उद्धवदेवासारखा भक्त, विदुरदेवासारखा भक्त, विदुरदेव हे प्रेमसंचारी भक्त नव्हते, परंतु आवडी श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी खूप होती आणि म्हणून या अर्थाने भक्त आहेत ते. वास्तविक पाहता उद्धवदेव हे उत्तम दर्जाचे चौकळीकेचे प्रेमी होते. तर ज्यावेळेस चांगले माणसं मिळतात, उद्धवदेवासारखे, विदुरदेवासारखे, तर तिथे चांगल्याच गप्पा होतात. कशाच्या गप्पा केल्या त्यांनी? 7 अहोरात्र उभ्या गेली, उभं राहून 7 अहोरात्र गेले म्हणजे 168 तास निघून गेले. तर कशाच्या गप्पा केल्या? ऐसा क्षेणू एकू तो श्रीकृष्ण ऐसा, तो श्रीकृष्ण ऐसा. काय गप्पा केल्या? तर श्रीकृष्ण महाराजांच्या विषयी गप्पा केल्या की तो श्रीकृष्ण असा होता, श्रीकृष्ण तसा होता, श्रीकृष्णाने अशा लीळा केल्या, तशा लीळा केल्या. आणि आपण मंदिरात गेलो तरी घरच्या गप्पा चालू करतो, आश्रमात गेलो तरी घरचे फोन चालूच असतात, घरचा बिझनेस सोबत घेऊन आलेलेच असतात तुम्ही, आश्रममध्ये पण मोबाईल चालूच असतात. म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ मंदिरात जरी गेलात तरी मंदिरात देत नाही, आश्रमात गेलात आश्रमात देत नाही, कोणतं सेवा कार्य करत नाही. काही करतही असतील, परंतु बहुतांश लोक मी असे पाहिलेत जे सेवा कार्य करत नाहीत. तर ज्यावेळेस चांगले लोक एकत्रित येतात त्यावेळेस काहीतरी चांगलंच होत असते, देवाधर्माच्याच गोष्टी निघत असतात. आणि ज्यावेळेस चांगले लोक एकत्रित येत नाहीत त्यावेळेस फक्त आणि फक्त प्रपंचाच्याच गोष्टी होतात. मग तुम्ही मंदिरात गेलात काय, आश्रमात गेलात काय, कोण्या मार्गात गेलात काय, किंवा डोंगरावर जाऊन बसलात काय, तिथे तुमच्या सोबत प्रपंचच राहणार. तुम्ही प्रपंचाच्याच गोष्टी करणार. 4 चौघं मिळाले की बस, हे त्याचं सांगते, ते त्याचं सांगते, ते त्याचं सांगते, चालू होऊन जाते.
आणि त्यासाठी आपणही चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे, जे कोणी देवधर्म करणारे आहेत, देवाधर्माविषयी त्यांच्याकडे ज्ञान आहे, 4 गोष्टी चांगल्या करतात, ते अशांची संगत केली पाहिजे. तर त्यांचेही गुण आपल्याकडे येतील थोडेफार, आपण जर ते ग्रहण केले तर आपण हे विदुरदेव उद्धवदेव या भेटीहून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जिथे चांगले माणसं येतात तिथे चांगल्या गोष्टी होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि जिथे चांगली माणसं एकत्रित येत नाहीत तिथे फक्त आणि फक्त क्लेश होतात. हा व्यक्ती त्याचं दुःख सांगतो, तो व्यक्ती त्याचं दुःख सांगतो, कारण प्रत्येकाकडे दुःखच दुःख भरलेलं आहे, ईश्वर कोणाच्या हृदयामध्ये भरलेलाच नाही. आणि मग प्रत्येकाच्या मनामधलं दुःखच बाहेर येते. परंतु ज्याच्या हृदयामध्ये ईश्वर आहे त्याच्या हृदयामधला काय बाहेर येईल? ईश्वरच बाहेर येईल. तो जर कुठे गप्पा मारत असेल तर तो ईश्वराच्याच गप्पा करणार, त्याचा लाभ तुम्हालाही होणार. तुम्हाला जर तसा लाभ करून घ्यायचा असेल तर असे जे ईश्वर परायण व्यक्तिमत्व आहेत त्यांची संगत करा, त्यांची जवळीक साधा, तर त्यांचाही लाभ तुम्हाला नक्कीच होईल आणि तुमचं हृदय पण ओतप्रोत भरून जाईल ईश्वरांच्या लीळेने. तर अशी सुंदर भेट इथे 2 भक्तांची झालेली आहे आणि 7 अहोरात्र उभे राहून ते गप्पा करतात. आपण घंटाभर उभं राहू शकत नाही कुठे लाईनीमध्ये, हे 7 अहोरात्र उभे आहेत, म्हणजे 168 तास उभे राहून ते गप्पा करतात. श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेमध्ये एवढे ते स्वतःला विसरून जातात की हात दुखत आहे की पाय दुखत आहे की काय होत आहे नेमकं हेही त्यांच्या लक्षात येत नाही. कारण 168 तास उभं राहणं काय सोपं आहे का? परंतु ते उभे राहतात. एवढं त्यांचं मन वेचलेलं आहे श्रीकृष्णाच्या ठिकाणी. त्यांच्या शरीराचं देहभान त्यांना राहिलेलं नाही की शरीर दुखत आहे, पाय दुखत आहे, काही देहभान नाही राहिलं. देहभान विसरून गेले कृष्ण भजनी मन रंगले, हे जे काव्य आहे ते आपल्याला इथे सत्यामध्ये उतरलेलं दिसते की सत्य घटना अशी घडलेली आहे की देहभान विसरून जाते माणूस. श्रीकृष्णाच्या भजनामध्ये ज्यावेळेस मन रंगते, श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेमध्ये ज्यावेळेस मन रंगते त्यावेळेस आपण देहभान विसरून जातो. हे आपल्याला उद्धवदेवांनी आणि विदुरदेवांनी इथे दाखवून दिलेलं आहे. हे फक्त गप्पा मारण्याचं नाही तर सत्य परिस्थिती आहे, हे आपल्याला विदुरदेवाने दाखवून दिलं, उद्धवदेवाने दाखवून दिलेलं आहे. किंवा पाठभेदाने असाही अर्थ होतो की अहोरात्र उभ्या गेली, म्हणजे उभ्या म्हणजे दोघांच्या पण 7 अहोरात्र गेल्या गप्पा मारण्यामध्ये. ऐसा क्षणू एकू 7 अहोरात्र गेल्या म्हणजे जवळजवळ 168 तास गेले त्यांचे गप्पा मारण्यामध्ये. परंतु त्यांना असं वाटलं की क्षणू एकू म्हणजे जणू काय एक क्षणच लोटला का असं त्यांना वाटलं, म्हणजे वेळ एवढा निघून गेला हेही त्यांच्या लक्षात नव्हतं. आता तुम्हाला असं वाटू शकते की मी मागच्या चरित्रात सांगितलं उद्धवदेवांना श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती दिसत होती आणि या चरित्रात आलं की श्रीकृष्ण महाराज गेले आणि तू का जगत आहेस उद्धवा, असा प्रश्न उद्धवदेव स्वतःला करत आहेत की झाडं वाळली श्रीकृष्ण महाराज गेले म्हणून, आणि उद्धवा तू का जिवंत आहेस असा प्रश्न मग उद्धवदेवांना का पडला? तर यामागचं कारण असं आहे, श्रीकृष्ण महाराजांपासून उद्धवदेव निघाले तेव्हापासून श्रीकृष्ण महाराज त्यांच्या सोबतच होते, आभासत्व दर्शन होतं, श्रीकृष्ण महाराज त्यांना सोबत दिसायचेच. परंतु वृंदावनात गेले आणि अचानक त्यांना दिसलं की झाडं वाळून गेले, म्हणजे 100% श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं. कारण श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना दिसत नव्हते, अदृश्य झाले, आणि म्हणून उद्धवदेव म्हणतात की श्रीकृष्ण महाराज आता निजधामाला गेले आणि त्या दुःखामुळे झाडंही सुकली. हे झाडं बरे आहेत माझ्यापेक्षा, कारण श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले म्हटल्यानंतर ते वाळून गेले. परंतु उद्धवा तू का जगत आहेस असं उद्धवदेव स्वतःला म्हणतात. त्यामागचं कारण असं आहे. तो श्रीकृष्ण ऐसा, तो श्रीकृष्ण ऐसा असं म्हणता म्हणता त्यांचे 7 अहोरात्र निघून गेलेले आहेत. आणि 7 अहोरात्र निघून गेल्या, परंतु यांना असं वाटलं एक क्षणच झाला का, एवढे ते श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेमध्ये तल्लीन झालेले होते. द्वापार लीळा क्रमांक 38. श्रीकृष्ण पुरत्यागू, श्रीकृष्ण महाराजांनी पुरत्याग केला. या संदर्भामध्ये स्वामी महादायसांना सांगतात, महादायसे पुराण ऐकवणी आली. एके दिवशी महादायसा पुराण ऐकण्यासाठी गेल्या होत्या आणि पुराण ऐकून आल्या. महादायसी पुसिले, महादायसा विचारतात जी जी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं पुरत्यागू कैसा केला. महादायसा विचारतात जी जी श्रीकृष्ण भगवंतांनी पुरत्याग कसा केला, अवतार कार्य कसं संपवलं.
सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रभासेसी विजय केले. श्रीकृष्ण महाराज प्रभास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले. गुजरातमध्ये आहे हे तीर्थक्षेत्र. देऊळी अश्वत्थमुळी पहडू स्वीकरिला. तिथे एक मंदिर होतं आणि मंदिराच्या परिसरामध्ये वडाचे आणि पिंपळाचे झाडं असतातच. तर द्वापारयुगामध्ये पण झाडं असायचे. तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली देव झोपले. श्रीकृष्ण महाराज झोपी गेले. तव भिल्ल तेथ पारधिसी आला. तिथे भिल्ल पारधीला आला शिकार करण्यासाठी. ते जे मंदिर आहे त्या मंदिराच्या अवतीभोवती भरपूर झाडं असतील. एखादं उपवन असेल कदाचित, त्या उपवनामध्ये ते मंदिर असेल आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला जे पिंपळाचे झाडं होते त्या झाडाखाली देव झोपलेले होते आणि तिथे भिल्ल आला शिकार करण्यासाठी. तव चंद्राचे निरश्मे पद्मे श्रीचरणीची झळझळीता देखिली. चंद्राच्या रश्मीमुळे, चंद्राच्या किरणामुळे जे श्रीकृष्ण महाराजांच्या चरणावर पद्म होते ते पद्म चमकत होते. झळझळीत देखिली म्हणजे चमकत होते. हे सस्याचे कान. त्या शिकाऱ्याला वाटलं, अरे हे तर सश्याचे कान दिसत आहेत. म्हणून सिंथिली, आणि असं म्हणून त्यांनी बाण सोडला. तव श्रीमूर्ती ओळखली. बाण सोडला आणि नंतर लक्षात आलं, अरे हे तर मनुष्याची आकृती दिसत आहे, कोणीतरी माणूस आहे. आणि पोळला. ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, अरे आपण तर माणसावर बाण चालवलेला आहे, त्यावेळेस तो पोळला. म्हणजे फार त्याला दुःख झालं. भियाला, घाबरला. पण श्रीचरणावरी माथा ठेविला. श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावर त्याने माथा ठेवला. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, नाभी नाभी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, घाबरू नको, घाबरू नको. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती कर्पूर कर्जळीवत पुरत्यागू केला. स्वामी म्हणतात महादासांना, बाई श्रीकृष्ण महाराजांनी कर्पूर कर्जळीवत पुरत्याग केला. कर्पूर कर्जळी म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण देवासमोर आरतीच्या ताटामध्ये कापूर लावतो आणि ते कापूर लावल्यानंतर कापूर जळून जातो, खाली काजळी पण उरत नाही, त्याची काळीमा उरत नाही, त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी पुरत्याग केला. एकदम त्यांचं पूर अदृश्य झालं. ज्याप्रमाणे कापूर अदृश्य होतो. आता तुम्हाला असं वाटेल, कापूर जाळल्यानंतर तर खाली ताट काळं होते, मग असं कसं काय म्हटलो मी? ह्यामागचं कारण असं आहे, जुन्या काळातील जे काही कापूर होते ते एकदम नैसर्गिक होते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन वापरल्या जात नव्हतं आणि म्हणून कापूर जरी जाळला तरी खाली काहीच उरत नव्हतं. जुन्या काळातले द्वापारयुगातले जे कापूर होते ते कापूर काळीमा सोडत नव्हते, कार्बन रिलीज करत नव्हते. आणि आताचे कसे झाले कापूर? त्याच्यामध्ये 17 प्रकारचे केमिकल्स टाकतात. ते पेटवलं की नुसतं धुपटणच निघते बाहेर, काळं काळं धुपटण निघते, एकदम ते आरतीचं ताटही काळं करून टाकते. आताचे कापूर असे झाले, सर्व भेसळ झालेली आहे. तुम्ही शुद्ध आपल्या गावरान गाईच्या तुपाचा दिवा लावा देवापुढे, त्या ज्योतीमधून तुम्हाला अशी काळीमा वर जाताना दिसणार नाही, कारण ते तूप शुद्ध आहे. तेच तुम्ही सोयाबीन तेलाचं, रिफाईंड जे तेल असते आता जे सर्वजण खात आहोत आपण, ते तेल जर तुम्ही देवापुढं लावलं, निरंजनीमध्ये ते तेल टाकलं आणि तुम्ही जर दिवा लावला तर बघा कसं धुपटण निघते वर, एकदम काळं धुपटण निघते. जसं काय एखाद्या MIDC एरियातली चिमणीमधून जसं धुपटण निघते ना, तसं काळशार धुपटण निघते. म्हणजे तुम्ही विचार करा, किती आपण रसायन खात आहोत. विचारही करू शकत नाही, कसे जगणार, 100 वर्ष कसे जगणार. एवढं मोठं परमेश्वराने तयार केलेलं प्रोडक्ट आहे आपलं शरीर. म्हणजे हे शरीराची निर्मिती कोणी केली? ईश्वराने केलेली आहे. ईश्वराने तयार केलेली निर्मिती आहे आपलं शरीर. आणि हे एवढं मोठं महत्वाचं अनमोल असं शरीर 100 वर्ष टिकू शकत नाही. देवाने सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगामध्ये. देवाने हे सृष्टीचा क्रम तसा ठेवला, 100 वर्षाचं आयुष्य दिलं आपल्याला. परंतु आपण एवढं बेकार अन्न खात आहोत, एवढं रसायन खात आहोत, एवढं अनियमित खानपान आहे आपलं, एवढं अनियमित जीवनाची दिनचर्या आहे आपली, की ईश्वराचं प्रोडक्ट पण आपण खराब करून टाकत आहोत. म्हणजे किती बहादूर झालोत आपण, तुम्हीच विचार करा. आहोत की नाही आपण खरंच बहादूर? ईश्वराचं प्रोडक्ट आपण 50 वर्षामध्ये खत्म करत आहोत, 60 वर्षामध्ये बस देवाघरी जात आहोत आपण शरीर सोडून.
25ल्या पोराला आता शुगरच्या गोळ्या चालू झाल्यात, बीपीच्या गोळ्या चालू झाल्यात. म्हणजे किती आपण प्रगत होत आहोत यावरून लक्षात येते आपल्याला. बरोबर की नाही? अशी प्रगती काही कामाची आहे का? काही कामाची नाही अशी प्रगती. जे तुम्ही कमाई करत आहात पैशाची, सर्व कमाई डॉक्टरकडे जात आहे निघून. बरं, डॉक्टरकडे गेले तर गेले पैसे, विषय त्याचा नाही. सुख तरी होत आहे का तुम्हाला? मी असे काही पेशंट पाहिले, दररोजचे 4 इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात त्यांना, तेव्हा कसं तरी ते जीवन जगत आहेत. त्याला काय जीवन म्हणावं का? हप्त्याला 15 दिवसाला बोटामध्ये सुया टोचून घ्या, शुगर टेस्ट करा. अरे काय जीवन झालं का हे? एवढं परमेश्वरानं दिलेलं शरीर आहे, त्याला तुम्ही एकदम भंगार करून टाकलं हे रसायन खाऊन खाऊन. काय फायदा त्या पैसा कमवण्याचा? आणि काय फायदा अशा या प्रगतीचा? आपण म्हणतो विज्ञानाने खूप प्रगती केली, काही प्रगती केली नाही. अहो, तुम्हाला जर सुख भेटत नसेल, तुम्हाला जर निरामय जीवन जगता येत नसेल, काय करायचं या प्रगतीला विज्ञानाच्या? काही कामाची नाही विज्ञानाची प्रगती, मला तरी असं वाटते. आता मी काल परवा एक बातमी पाहिली. विज्ञानाचे बरेच काही इफेक्ट असतात, बरेच काही साईड इफेक्ट असतात. इफेक्ट होण्यापेक्षा जास्त साईड इफेक्टच असतात. एका मुलाने आईच्या खात्यातून 10 लाख रुपये काढले आणि खर्च केले गेम खेळण्यासाठी. जे काही ऑनलाईन गेम्स असतात, पबजी सारखे. पबजी तर गेम बंद पडला, परंतु तोच गेम साऊथ कोरियन कंपनीने घेतला आणि नवीन नाव देऊन पुन्हा भारतामध्ये लॉन्च केला, अशी बातमी ऐकली मी. आणि तो गेम खेळण्यासाठी त्या मुलाने 10 लाख रुपये खर्च केले. 10 लाख खर्च करेपर्यंत आईलाही माहिती नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, काय लक्ष देत आहात तुम्ही तुमच्या मुलाकडे? आई म्हटली त्याला की का रे बा तू असं का केलं, का खर्च केले एवढे पैसे? मुलाने सरळ चिठ्ठी लिहिली, आता मी परत घरी येणार नाही, निघून गेला. योगायोगाने त्या पोलिसांना तो मुलगा सापडला आणि घरी आला. योगायोगाच्या गोष्टी असतात. आणि जर मरून गेला असता कुठे, कोणी उचलून नेला असतं तर काय पत्ता लागला असता? म्हणजे काय प्रगती होत आहे आपली? ज्या वस्तूचा जसा उपयोग करायला पाहिजे त्याच प्रमाणात तो उपयोग झाला पाहिजे, नाहीतर काय फायद्याचं आहे ते? काहीच फायद्याचं नाही. आधुनिक विज्ञान काय सांगते तुम्हाला? मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गरमी होत आहे, विज्ञान काय म्हणते? आम्ही तुम्हाला एसी तयार करून देऊ, एसी लावा घरी. हे आधुनिक विज्ञान झालं. बरं, याचा साईड इफेक्ट काय आहे तुम्हाला सांगतो मी. 10x10ची रूम किंवा 15x15ची रूम असेल तुमची, ती खोली थंड करण्यासाठी तुम्ही एसी लावला, त्याचं कॉम्प्रेसर बाहेर बसवलं तुम्ही, त्याचा फॅन बाहेर फिरत आहे. तुम्ही 5 मिनिटासाठी त्या कॉम्प्रेसरच्या फॅन पुढे उभं राहून दाखवा, म्हणजे कळेल तुम्हाला एसी काय चीज आहे ते. 15x15ची खोली थंड करते ते कॉम्प्रेसर, परंतु बाहेर एवढी उष्णता फेकते ते कॉम्प्रेसर आणि ते पंखा की जवळजवळ मी म्हणतो 1 गुंठा म्हणजे जवळजवळ 1100 स्क्वेअर फूट जो एरिया आहे तो एकदम हायली टेम्परेचर होऊन जाते त्या एरियाचं. 1100 स्क्वेअर फूट जे क्षेत्रफळ आहे तेवढा जर हॉल असेल तर तेवढा हॉल एकदम गरम करून टाकतो तो कॉम्प्रेसर, एवढी उष्णता बाहेर फेकतो. हे विज्ञान आहे. काय म्हणते विज्ञान? तुम्हाला एवढीशी जागा चांगली करून देतो, थंड करून देतो, परंतु त्या मोबदल्यात मी फार मोठी जागा एकदम गरम करून टाकेल. मग अशा विज्ञानाचा काही फायदा आहे का? तुम्हाला 15x15ची खोली तुमची थंड केली, इकडे निसर्गाचा ऱ्हास किती होत आहे, बाहेरच्या लोकांना किती त्रास होत आहे. आणि भारतीय संस्कृती काय सांगते? भारतीय संस्कृती काय सांगते? तर भारतीय संस्कृती हे सांगते की तुम्हाला जर गरमी होत आहे तर अंगणामध्ये एक लिंबाचं झाड लावा. कितीही ऊन पडू द्या, लिंबाच्या झाडाखाली एकदम थंडगार वाटते. त्याच लिंबाच्या झाडाच्या फांद्या तुमच्या घरावर जर आल्या तर तुमचं घर पण एकदम थंडगार होऊन जाते. बरं, याचा फायदा तुम्हाला झाला का? नाही. पर्यावरणामध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते सर्व ओढून, ते सर्व कार्बन डायऑक्साईड शोषून हे लिंबाचं झाड तुम्हाला ऑक्सिजन देते. आपली भारतीय परंपरा, सनातन संस्कृती हे शिकवते. त्या झाडामुळे तुम्हाला एकट्याला फायदा झाला का? त्या झाडावर पाखरं राहायला लागले, त्या झाडावर खोपे तयार करायला लागले, त्या झाडावर बऱ्याच छोट्या मोठ्या पक्ष्यांना, खारुताई असेल, सरडे असतील, बऱ्याच काहींना आश्रय मिळालेला आहे. म्हणजे परोपकारच परोपकार आहे. सनातन संस्कृती आपल्याला ही शिकवते. तुम्ही तुमचाही फायदा करून घ्या, बाकीच्या पशुपक्ष्यांचा फायदा करून घ्या आणि पर्यावरणाचाही फायदा होतोय त्यामुळे, तर फायदाच फायदा आहे. आणि विज्ञान म्हणते एसी लावा. करा विचार, काय पटतंय ते घ्या, बाकीचं सोडून द्या. आणि जर सर्वच पटलं तर सर्वच घ्या आणि करा प्रयोग, काहीतरी झाडं वगैरे लावा पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी.
जे काही साधू संत मंडळी पोथी ऐकत असतील त्यांच्यासाठी नाही सांगत मी फक्त हे सांगत आहे जे काही संसारामधले आपले वासनिक आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. कारण तुम्ही जर झाडं लावली तर काय तुम्हाला पाप लागणार नाही. एरवी तरी प्रपंचामध्ये तुम्ही कितीतरी पाप करतच असता. जे काही तुमच्या गाडीखाली मुंग्या मरतात, जे काही तुम्ही कामं करत आहात दररोजचे, त्याच्यामध्ये बरेच काही अशा मुंग्या मरतात, झाडं मरतात, किंवा कोणी शेतकरी आहेत ते फवारणी करतात. म्हणजे तुम्ही तर ते तुमचे कर्म आहेत, तुम्ही करतच असता. तर तुम्ही एक झाड लावलं तर तुम्हाला काही फार पाप लागणार नाही. आता जे शेतकरी आहेत त्यांनी जर पंप पाठीवर घेतला एकदा आणि शेतामध्ये औषधीची फवारणी केली तर कितीतरी आळ्या आणि कीटकं मरून जातात, बरोबर की नाही. कृषी कर्म तर करावेच लागणार आहेत, त्याशिवाय हे जग कसं चालेल. तर कृषी कर्म करावंच लागणार आहे. तर त्यासोबत 1-2 झाडं जर लावली तर काय हरकत आहे. शहरामध्ये ज्याच्याकडे मोकळी जागा आहे काय हरकत आहे 2 झाडं लावली तर. अहो, त्या लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली जर तुम्ही झोपलात तर तुम्हाला एवढा फायदा आहे त्याचा की सांगता येणार नाही मला तो फायदा. भरपूर काही फायदा आहे. बरेच काही डॉक्टर असे आहेत जे म्हणतात की लिंबाच्या झाडाखाली झोपा, तुमच्या प्रकृतीला बरं राहील. बरेच काही डॉक्टर आहेत जे म्हणतात की लिंबाच्या काडीचा प्रयोग करा दात घासण्यासाठी, तेवढाच कडूपणा पोटात गेला तर बरं राहील. आणि ज्यांना लिंबाचा पाला खाता येतो ते लिंबाचा पाला खातात, त्यांना शुगर होत नाही, त्यांना बरेच काही रोग होत नाहीत त्यामुळे. तर फायदाच फायदा आहे. तर ही आपली संस्कृती आहे, आपल्या संस्कृतीनुसार आपण चाललो पाहिजे. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हा सर्वांना आवडलंच असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर श्रीकृष्ण महाराजांनी कसा पुरत्याग केला हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. जे योगाग्नी असते त्या योगाग्नीच्या साह्याने श्रीकृष्ण महाराजांनी इथे पुरत्याग केलेला आहे. आणि जे झाडं सुकली ते झाडं कशामुळे सुकली. जे वेदशक्तीचा संचार श्रीकृष्ण महाराजांनी त्या झाडाच्या ठिकाणी केला होता. श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं की ते वेदशक्ती पण काढून घेतली आणि झाडं त्यामुळे सुकून गेली. वास्तविक पाहता झाडांना एवढं ज्ञान नसते की पुढचा व्यक्ती ईश्वर अवतार आहे का, मग आता आपण त्यांच्या ठिकाणी खूप वेधल्या गेलो पाहिजे असं काही नसते बरं का. तर श्रीकृष्ण महाराजांनी जे वेदशक्तीचा संचार केला होता त्या झाडांमध्ये, त्या झाडांची कणव पाहून ती वेदशक्ती काढून घेतलेली आहे आणि म्हणून झाडं सुकलेली आहेत. तर हे आजचं ज्ञानसत्र आपल्या वासनिक मंडळीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. कारण हे असं ज्ञानसत्र त्यांच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून हे ज्ञानसत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हे ईश्वरीय कार्याचं काम मी तुमच्यावर सोपवत आहे. हे ईश्वरीय कार्य आहे तुम्ही जे करत आहात आणि त्यामुळे यामध्ये तुम्हाला महत् गोमटं लागणार आहे, पुण्य लागणार आहे. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्यांची नावं. तत्पूर्वी आपण आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न पाहूया. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, विज्ञान काय शिकवते आपल्याला आणि जी सनातन संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे, ते काय शिकवते आपल्याला. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, जिथे विदुरदेव आणि उद्धवदेवासारखे चांगले माणसं एकत्रित होतात तिथे काय घडत असते आणि जिथे चांगले माणसं एकत्रित येत नाहीत तिथे काय घडत असते. हा दुसरा प्रश्न. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, लाडूच्या प्रसंगी महादैसाला स्वामींनी कोणती गोष्ट सांगितली. काही जणांनी या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलेलं आहे, तर लक्ष देऊन उत्तर ऐका आणि आपल्या उत्तरामध्ये सुधारणा करून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे, लाडूच्या प्रसंगावर महादायसांना स्वामींनी उद्धवदेवाची गोष्ट सांगितलेली आहे की उद्धवदेवांनी आज्ञाभंग केली. श्रीकृष्ण महाराजांनी शपथ घातली, उद्धवा जा लवकर आता तू. तरी पण उद्धवदेव परत आले. भक्त आहेत किती केले तरी ते श्रीकृष्ण महाराजांना कसे सोडतील एकटे. सोडवत नव्हतं. एवढं प्रेम आहे उद्धवदेवांचं श्रीकृष्ण भगवंतावर आणि म्हणून उद्धवदेव हे परत येत होते. तर मग त्यांच्याकडून जी आज्ञाभंग झालेली आहे त्यामुळे त्यांना दोष लागलेला नाही असं श्रीकृष्ण महाराजांचं जे चरित्र आहे ते स्वामींनी महादायसांना सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न होता, द्वापार लीळा क्रमांक 34 या चरित्रातून अर्जुन देवाकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे. ह्या लीळेमध्ये अर्जुन देव जिज्ञासा करतात श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी की मला पुन्हा निरूपण करा गीतेचं, आणि श्रीकृष्ण महाराज पुन्हा 18 अध्याय गीतेचं निरूपण करतात अर्जुन देवांना आणि पाठभेदाने असं आलेलं आहे की 14 अध्यायांचं निरूपण करतात.
तर दोन्ही पाठभेद लक्षात असू द्या. 18 अध्यायाचं निरूपण करतात असाही पाठभेद आलेला आहे. तर हे जे जिज्ञासा आहे अर्जुन देवाच्या ठिकाणची, की मी ब्रह्मविद्याशास्त्र विसरलो, आता मला पुन्हा श्रवण करण्याची इच्छा आहे, की हे श्रीकृष्ण भगवंता मला पुन्हा ब्रह्मविद्याशास्त्र सांगा. तर अशी जिज्ञासा आपल्या ठिकाणी असली पाहिजे. एकदा दोनदा ऐकल्यानंतर कोणाच्याही लक्षात राहत नाही. अहो अर्जुन देव विसरून गेले, तुम्ही आम्ही कोण आहोत, आपण पण विसरूनच जात असतो. आणि म्हणून वारंवार चरित्र ऐकले पाहिजे. आपण एकदा चरित्र ऐकलेलं असेल म्हणून काय झालं, पुन्हा ऐकलं पाहिजे. आणि जे काही आपल्या या चॅनलवर जेवढे काही व्हिडिओ आहेत, जवळजवळ 560 ते 570 व्हिडिओ आहेत, तर वारंवार ते व्हिडिओ तुम्ही पाहत जा. म्हणजे तुम्हाला पुन्हा रिव्हिजन होत जाईल आणि तुमचं जीवन नक्कीच ईश्वराच्या भक्तीने ओतप्रोत होईल. तर आता पाहूयात आपण कोणी कोणी त्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्या वासनिक मंडळींची नावं. तारामावशी पटाईत, मीनाक्षीताई पाटील, विश्वासजी गोरे, दत्तप्रसादजी क्षीरसागर, विलासजी खानोरकर, पंडितजी जावळे, निर्मलाताई जावळे, लताताई चिपडे, धनाजीराव कदम, शालिनीताई राऊत, ज्ञानेश्वरजी महाजन, निवृत्तीजी खाडे, शोभाताई पाटील, चंद्रकांतजी तांबे, राजारामजी भागवत, नंदुताई फाये, नीलाताई घाणोरकर, सुरेशजी के, भागोरावजी कदम, कमलताई टोणपे, भूपाळजी साळवे, संदीपजी मेहत्रे, माधुरीताई भोपळे, अंजलीताई काकडे, देवानंदजी काकडे, मुकेशजी भुयार, डॉक्टर सतीशजी उर्हे, संध्याताई सुरेश, बापूरावजी गाढवे, मेधाताई देशपांडे, बाळासाहेबजी काळोखे, एकनाथजी माळी, लहूजी मादगुडे, पंकजजी भालेराव, नंदुताई पटाईत आणि योगिताताई, या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञान सत्रातील प्रश्नाची उत्तरं नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये भिला पुतणे फळानुवादू, गोपिका निरे निरूपण आणि कोणतीही देहावसान हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड